नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरला असून सर्वदूर कोसळत आहे. पुढील 48 तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहेत. 25 आणि 26 जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह 7 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याचं IMDने सांगितलंय. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागामध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी 7 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.